अविरत सेवेपैकी काही वैज्ञानिक पार्श्वभूमी आमच्या नवीन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनाही ऐकायला मिळाले. तर या व्याख्यानानंतर मी आपल्या महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर श्री वांगे सर यांना विनंती करतो त्यांनी यावर आपलं मत व्यक्त करावं, जेणेकरून शासनाला ते अभिप्राय सादर करता येईल. माननीय अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम, आज जे आयोजित केलेलं डॉक्टर वाघ साहेबांचं जे मनोगत होतं किंवा व्याख्यान होतं ते आपल्या आयुर्वेद शास्त्राच्या सोबत बरंचसं असं मिळतं जुळतं आहे. बरंचसं तरी पण आज ती ही काळाची गरज यासाठी आहे. आपण अध्यापक आहोत, आपल्याला माहिती आहे, आपले विद्यार्थी आहे, आपल्याला पण बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात. तरी पण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये ह्या गोष्टी पुस्तकापर्यंत मर्यादित न राहता ह्या गरजेच्या आहेत. जे आज त्यांनी सांगितलं वाघ साहेबांनी, ही त्यांची तळमळ, जे ते उपसचिव आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये होतात आणि ते सेवानिवृत्त झाले, ते त्यांचं कर्तव्य करतात आणि आपण तर एक हक्काचं अध्यापक आहोत, हक्काचे विद्यार्थी आहोत. नाही तर कधी कधी आज मी कधी बसत नाही, कधी बसत नाही मी. माझ्या याच्यातला मला वाटतं 18 वर्षाचा 21 वर्षाचा एक तास मॅडम बोलल्या आपले आयुष संचालकाच्या कॅबिनेटमध्ये, सर तुम्ही उद्या आहे का? म्हणजे ठीक येणार आहे. पण मला ही कल्पना नव्हती का आजचा हा कार्यक्रम कशा संदर्भात आहे. म्हणून मी सकाळी 10:30-11 वाजता जो 10चा कार्यक्रम आपला प्रजापिता ब्रह्मकुमाराचा म्हणजे तोच कार्यक्रम असेल म्हटलं. मला हे माहिती नव्हतं. तरी पण मी सकाळचा सुद्धा कार्यक्रम अटेंड केला. तो सुद्धा खूप छान कार्यक्रम होता, कारण तो सुद्धा मी पहिल्यांदाच अटेंड केला. मी प्रजापिता ब्रह्मकुमारी शिवानी विद्या ही टिकलो की माझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये मी ते अनुकरण करतो. आणि अनुकरण यासाठी करतो का मला माहिती आहे का जे प्रजापिता ब्रह्मकुमारी ते ओम शांती असेल तर आपलं आयुर्वेद शास्त्र असेल किंवा हे जे आता जे सांगितलेलं आहे ते खरं खरं सांगतो तुम्हाला. आम्ही तर ठीक आहे, माझा जन्म 1961 झाला, मी आज 63 वर्षाचा आहे. पण आयुर्वेद शास्त्र हे अनादी आहे. तरी पण हे अनादी म्हणून हे बोलून चालणार नाही. हे प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणणं हे गरजेचं आहे. वाघ साहेबांना सांगितले आणि खरंच माननीय मंत्री महोदय साहेबांनी हे सांगितलं. काल आपल्या आयुर्वेद संचालक सरांना सुद्धा मॅडमने निमंत्रित केलं होतं, पण मला सर बोलले आणि मॅडमला पण सरांनी सांगितलं त्या सरांची आज आपले सेंट्रलचे जे हेल्थ मिनिस्टर आहे, आयुष मंत्रालय मिनिस्टर ते आले असल्यामुळे ते तिथे येऊ शकले नाही. ते मॅडम बोलणार आणि खरंखरच मी अभिप्राय भरपूर काही देऊ शकतो, पण ते देण्यापेक्षा आज इथे उपस्थित असलेले जे आपले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थिनी आपण 12वी नंतर आलेला आहे. आपल्याला असं वाटते शरीररचना, शरीरक्रिया, मॉडर्न हे सगळ्या गोष्टी आहेत. आयुर्वेद शास्त्र काय असते, इंटिग्रेशन आपल्याला आयुर्वेदासोबत आधुनिक चिकित्सा प्रॅक्टिसची परवानगी आहे. परंतु वाघ साहेबांनी जे सांगितलेलं आहे, कधी कधी काय होतं आपला जन्म खेड्यात झाला, आपण मुंबईसारख्या ठिकाणी आहे, आयुर्वेद शास्त्र असं म्हणतो का आपण खूप जुनं आहे. ठीक आहे, जुनं आहे, ठीक आहे. तरी पण आता वाघ साहेबांनी सांगितलेलं आहे का हे ग्रामीण भागापर्यंत पासून शहरा भागापर्यंत पटवून देणं हे फार काळाची गरज आहे. टाळ्या वाजव सर्व. अनुकरण करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद मॅडम, आपण मला इथं बोलावला. मी आपल्याचपैकी आहे, आपलाच आहे आणि मी भरपूर काही बोलू शकतो, पण मी त्यांना वाघ साहेबांना म्हटलं नाही किती वेळ चालणार. कारण काय असतं आपल्या पाऊस चालू आहे, भरपूर गोष्टी आहे आणि आपलं काम असं आहे. मला माहिती आहे संपदा संत मॅडम ह्या कुठं मला म्हणजे कधी कोतारमध्ये, कधी आयुष संचालकाच्या ऑफिसमध्ये, कधी मंत्रालयामध्ये आणि आता म्हणजे परवाचा कार्यक्रम कुठं झाला काय तुम्ही कशा का काम करता. पण कधी कधी ही जी प्रेरणा येते ना, केवळ मला असं वाटतं की केवळ मला वाटतं आपल्या ह्या आयुर्वेदामुळे येतं, धन्वंतरीमुळे येतं. आणि हे भारतीय चिकित्सा पद्धती आपल्याला याचा प्रचार आणि प्रसार करायचा आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकार करायचा आहे. मला धन्यवाद वाघ साहेब, आपण हे केलेलं आहे आणि आम्ही सुद्धा आपले पोदारचे माननीय अधिष्ठाता मॅडम सोबत आम्ही त्यांच्या ह्या कामामध्ये त्यांना मदत करू आणि आपल्याला सुद्धा मदत करू. धन्यवाद. मी आज फक्त श्री गणेश केला. पुढे अभ्यास तुम्हाला करायचा आहे. धन्यवाद सर. आपण आपल्या व्यस्त
याच्यातून वेळ काढून इथे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणार. यानंतर मी स्वस्तृत्व विभाग प्रमुख वैद्य कौशल्य उजेडे मॅडम यांना विनंती